नमस्कार, कुकीत मैरामध्ये तुमचं स्वागत. गुढीपाडव्यानिमित्त आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी. त्याकरता मी घेतली आहे 1 वाटी हरभरा डाळ. ती 4 तास पाण्यात भिजत ठेवावी. 4 तासानंतर ही अशी दिसते. त्याचबरोबर लागेल 1 चमचा जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे बेसनाचं पीठ, 4 ते 5 हिरवी मिरची, पाव चमचा हळद आणि चिमूटभर सोडा. आणि अर्थातच लागेल 1 मोठी जुडी कोथिंबीर. याची पाने काढून स्वच्छ पाण्यातून धुवून ती बारीक चिरून घ्यावी. तर सगळ्यात आधी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली हरभरा डाळ, जिरं, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकून यामध्ये पाणी न घालता बारीक करून घ्यावे. आता एका मिक्सिंग बोलमध्ये नुकतेच वाटलेले डाळीचे वाटण काढून घ्यावे आणि याच्यात हळद, चिमूटभर सोडा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकावी. त्याचबरोबर बेसन पीठ, चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व छान मिक्स करून घ्या. वाटल्यास वरून थोडं तेल टाकून घ्या, जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही. आणि याचे लांबट उभट आकारात मोठे मोठे गोळे करून घ्या. आता हे गोळे एका तेल लावलेल्या चाळणीत ठेवावेत आणि साधारण 15 मिनिटे उकडून घ्यावेत. आता उकडलेले गोळे बाहेर काढून त्याचे अर्धा ते 1 सेंटीमीटर इतके स्लाइसेस करून घ्या. या तयार कोथिंबीरच्या वड्या तुम्ही अशाच खाल्ल्या तरीही चालतात किंवा जिपलॉक बॅग मध्ये ठेवून फ्रीज करावे आणि जेव्हा हवे असतील तेव्हा काढून हे खाऊ शकता. तर या ठिकाणी मी या वड्या शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय केला तरीही चालेल. तर शॅलो फ्राय करण्याकरता एका पॅन मध्ये थोडे तेल टाकावे आणि याच्यात तयार कोथिंबीरच्या वड्या टाकून फ्राय करून घ्या. मध्ये मध्ये पलटत राहा आणि लागल्यास थोडे थोडे तेल टाकत राहा. साधारण 5 मिनिटात या वड्या छान तांबूस रंगावर फ्राय होतात. सर्व करण्यासाठी तयार आहेत कोथिंबीरच्या वड्या. तर ही रेसिपी तुम्ही देखील ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अधिक नवीन रेसिपीज करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.